ओम शांती. थोडं हृदयापासून ओम शांती. आता थोड़ा मुस्कुरा के ओम शांति. भक्ति में और ज्ञान में फर्क है. भक्ति अच्छी है या ज्ञान अच्छा है? हाँ, दोनों का अपना महत्व है ना. ज्ञान कब मिलता है? हाँ, भक्ति पूर्ण होने के बाद ज्ञान मिलता है. ठीक है ना. तो आप सबकी भक्ति पूरी हुई कि अभी बाकी है? हाँ, कंप्लीट हो गई. कंप्लीट. दो नाव में पैर तो नहीं रखते हो ना. दोन बोटींमध्ये पाय ठेवलं तर काय होणार? दोन बोटींमध्ये पाय ठेवलं तर काय होणार? चिरले जाणार. ना इथले राहणार नाही तर तिथले राहणार. ज्ञान आणि भक्ती तसं बघायला गेलं तर जास्त फरक नाहीये. फक्त यथार्थ रूप मध्ये समजायचंय आपल्याला. भक्तीमध्ये भावना आहे आणि परमेश्वराला भावना खूप आवडते. शिव बाबा का नाम क्या है? दिल वाला है या दिमाग वाला है? शिव बाबा दिमाग वाला है या दिल वाला है? दिल वाला है ना. तो परमेश्वर काय बघतो? मेंदू बघतो की हृदय बघतो? हृदय. आणि भक्ती मार्गात हृदय खूप सुंदर आहे. फक्त ते काय आहे? अंध भक्ती आहे. डोळच भक्ती म्हणजे ज्ञान आहे. वेगळा फरक नाही. जर तुम्ही डोळे उघडून भक्ती केली तर संपूर्ण ज्ञान आहे ते. पण लोक तिथपर्यंत पोहोचत नाही. डोळच भक्ती असली पाहिजे. भक्ती म्हणजे प्रेम, आणखीन काय नाही. परमेश्वरावर प्रेम आहे तुमचं? हा, कोणाकोणाचं आहे परमेश्वरावर प्रेम? खरं? अच्छा, परमेश्वर आता आला तुमच्या समोर आणि तुम्हा म्हणाला तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, मी फार प्रभावित चाललोय तुझ्या या प्रेमाने, चल तुला मी घेऊन जातो. कोण कोण यायला तयार आहे आता? घरी सांगून आलात काय? एवढं सोपं नाही ते. जीव जात नाही, अडकतो जीव. आपण बोलताना असंच बोलतो, पण जेव्हा ती वेळ येते ना, तयार नसते. आम्ही जे बघितलंय ते सांगतो. सगळं संपलेलं आहे. म्हणजे हृदय थांबलेलं आहे, बीपी नाही नापता येत आम्हाला, श्वास चालत नाही, पण जीव अडकलेला आहे. मग काय आम्ही विचारतो घरच्यांना, काय नाही तिची नात यायची बाकी आहे अजून अमेरिकेवर, तिच्यासाठी अडकलेला आहे. हे सोपं नाही एवढं. मरताना सगळं आठवतं. जिथे आपला मोह असेल ना ते आठवणार. म्हणून आपल्या महाराष्ट्रातल्या संतांनी म्हणून ठेवलेला आहे, खूप सुंदर आहे तो विचार, की याच साठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिन गोड व्हावा. सगळी आयुष्यभराची साधना कशासाठी आहे? तर शेवटच्या दिनी परमेश्वराची स्मृती राहावी. आणि ह्याला शास्त्रांनी फार कठीण मानलेलं आहे. कठीण आहे. मरते समय शिव बाबा की याद रहना. कारण मरताना जिथे जीव अडकलाय ना ते येणार. आणि हे असं नाही, आमची दादी सांगायची क्लासमध्ये कि एक माता अभी देखो वो सेंटर पे भोग बना रही है, सेंटर पे सेवा दे रही है, 1-2 साल से नहीं 30 साल से. उसका अंतिम समय आया तो दादी ने पूछा कि तुम्हारी कोई इच्छा है क्या? मरताना इच्छा विचारतात ना. तर ती म्हणाली, दादी मुझे पानीपुरी खाना है. मरताना काय आठवलं? पाणीपुरी आठवली.
कारण त्याच्यामध्ये आसक्ती होती. पाणीपुरीमध्ये भरपूर लोकांची खाण्यामध्ये आसक्ती आहे. मी भट्टी घेत असतो तर एकदा एक कुमारांची भट्टी, अभी कुमार है तो कुमारों के क्लासेस लेते. एक कुमार आया, बोला सचिन भाई, ती 10-15 वर्षापूर्वी जशी भट्टी झालेली ना तशी भट्टी आजपर्यंत नाही झाली. तर मला वाटलेला काहीतरी अनुभव झाला असेल. म्हटलं क्या अनुभव हुआ था आपको उस भट्टी में, बताएंगे आप? बोला अनुभव वगैरह काही नाही झाला मला. म्हटलं मग क्या विशेष था उस भट्टी का? उसने कहा सचिन भाई, उस भट्टी में जैसे गुलाब जामुन बने थे, आज तक वैसे गुलाब जामुन नहीं बने. भट्टी का दिव्य अनुभव. हे लोक ना इंद्रियाच्या पातळीवर जगणारे लोक आहेत. आता मी बसलोय क्लासमध्ये, भोग लागलाय, गुरुवार आहे, भोग लागलाय. हा मागून माझ्या बाजूला बसलेला भाई, आता ते एवढं लांब आहे, गीत लागलंय, आपण बाबांच्या आठवणीत बसलं पाहिजे ना. हा मोडके चले जाय, हा वास काढतोय. काय बनलं असेल? बोलतो सचिन भाई, जिलेबी का स्मेल आ रहा है. मी म्हणलं तुला काय करायचं, जे आहे ते मिळेल ना तुला. पण ह्यांचं लक्ष परमेश्वरावर नाही. काल मी सगळ्यांना टोली वाटत होतो आणि क्लास नंतर, तर ते दृष्टी नाही घेत, ती टोली किती मिळते त्याच्यावर लक्ष आहे. इट इज नॉट इझी. सोपं नाही आहे. नष्ट मोह बनणं फार कठीण आहे. जर एवढं सोपं असतं तर भरपूर जण पास व्हायला पाहिजे ना. सगळ्यात टफ रिझल्ट दुनियामध्ये अशी कुठेच परीक्षा नाही आहे. लोक म्हणतात ती ICS ची परीक्षा, चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा कठीण आहे. मी म्हणतो सगळ्यात कठीण परीक्षा ब्रह्माकुमारीची आहे. का? कारण किती जण परीक्षेला बसतात? 33 करोड लोक परीक्षेला बसतात. पास किती होतात? फक्त 8. किती कठीण पेपर असेल. आणि मजा बघा काय आहे या परीक्षेची मजा. आपल्याला प्रश्न काय ते पण माहिती आहे, अगोदर उत्तर पण माहिती आहे, वेळ पण माहिती आहे. प्रश्न असणार नष्टमोह स्मृती स्वरूप. वेळ मिळते 1 सेकंड. 1 सेकंड मध्ये तुम्हाला पास व्हायचं आहे, तर तुम्ही फुल पास होणार, नाहीतर मार खाऊन पास होणार. फक्त 8 लोक फुल पास होतात. मग किती अभ्यास केला पाहिजे? आम्ही भरपूर अभ्यास केला आहे. आमचे ते संस्कार आहेत. मला आठवत आहे MBBS ची शेवटची परीक्षा होती. आता MBBS ची परीक्षामध्ये असं असतं की तुमचं ना एक शॉर्ट नोट जरी लिहायची राहिली तरी तुमचे फेल व्हायचे चान्सेस वाढतात. म्हणून एक पण शॉर्ट नोट पण सोडायची नाही. सगळे प्रश्न अटेम्प्ट केले पाहिजे आणि उत्तर पण बरोबर पाहिजे. आणि पासिंग मार्क्स 35 नाही आहेत, 50% पासिंग आहे. म्हणजे तुम्हाला 100पैकी कमीत कमी 50% पाहिजे, तेव्हा तुम्ही पास होणार. एवढा. आणि सिलेबस एवढं मोठं असतं, पुस्तक एवढी भारी असतात की रात्री वाचता वाचता झोपलं तर सकाळी तुम्ही उठणार नाही. ते पुस्तकच काही किलोचं असतं. तुम्ही नुसतं हार्ट वाचायला गेलं तर हार्ट मध्ये किती वेळ लागतो. अशा सगळ्या संस्था वाचाव्या लागतात. तर आम्ही काय करायचो तुम्हाला सांगतो. कारण गरीब लोक फेल नाही होऊ शकत, फी महाग असते. तर आम्ही युनिव्हर्सिटीत गेलो. माझा एक मित्र आहे DK साहू, आणि 30 वर्षाचे पेपर काढले आम्ही. मी 94 ला झालो, तर त्याच्या अगोदरचे 30 वर्षाचे पेपर घेऊन आलो आणि घड्याळ ठेवून आम्ही उत्तर लिहायचो. 3 तासाचा पेपर, तर 5-10 मिनिटं अगोदर पेपर संपला पाहिजे लिहून. तेवढी प्रॅक्टिस पाहिजे तुमची. जेव्हा तुम्ही एवढा अभ्यास करता तेव्हा कुठे तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात. जर आम्ही एवढा अभ्यास MBBS ला करतो आणि त्याच्यानंतर गॅरंटी नाही डॉक्टर झाल्यावर दवाखाना चालेल. आणि माझ्याबरोबर तेच झालं. दवाखाना उघडला, कोणीच नाही, वाट बघितली. मग काय करू? मग मुरली वाचायला सुरुवात केली. मी तुम्हाला सांगतो, आम्ही एवढी मेहनत केली, पण गॅरंटी नाही की तुमचा इन्कम होईल म्हणून, है ना. आणि इथे आम्हाला पूर्ण विश्वाचा मालिक पण मिळत आहे. किती मेहनत केली पाहिजे. आपण म्हणतो परमेश्वरावर प्रेम आहे,
पण एवढं सोपं नाही ते परमेश्वरावर प्रेम. तुम्ही मरायला तयार पाहिजे, त्याला म्हणतात परमेश्वरावर प्रेम. इथे मी एका भाईला विचारलं, आमच्या अमृत वेळेला का नाही उठला? तर आता तो शिकलेला सिनियर मॅनेजर, मास्टर्स इन इंजिनिअरिंग, एम ए म्हणा, इंजिनिअरिंग बीई नंतर एम ए, फार शिकलेला. मला म्हणतो, सचिन भाई कल्प पहिले भी नहीं उठा था. आता मी काय बोलू, मी चूप झालो. थोड्या वेळाने मला म्हणतोय, सचिन भाई आपने मुझे ये प्रश्न 5000 वर्ष पहले भी पूछा था. मी आणखीन सायलेन्स मध्ये गेलो. थोड्या वेळाने म्हणतो, सचिन भाई आप मुझे ये प्रश्न फिर से पूछने वाले अगले कल में. ज्याला एवढं ज्ञान, आता आपण काय बोलणार? नुसतं ज्ञान असून चालत नाही. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, ज्ञानाने परिवर्तन होत नाही. लोक म्हणतात नॉलेज इज पॉवर, मी म्हणतो नॉलेज इज पोटेन्शियल पॉवर, नॉट कायनेटिक. ज्ञानाने परिवर्तन होत नाही. ते ज्ञान हृदयात गेलं पाहिजे, त्याचा अनुभव पाहिजे. मला सांगा, राग चांगला की वाईट? रागावणं चांगलं की वाईट? हा, रागावल्यावर बरं वाटतं की त्रास होतो? रागावल्यावर हमारे रिश्ते बनते हैं या बिगड़ते हैं? कोण कोण आहे तुमच्यातलं जे कधीच रागवत नाही? कठीण आहे, कठीण आहे. तुम्ही असं म्हणत असाल की मला राग येतो पण मी व्यक्त नाही करत, हे होऊ शकतं. पण राग येत नाही, नॉट पॉसिबल. कारण प्रत्येक वेळेला आपल्या मनासारखं होऊ शकतं का? प्रत्येक गोष्ट पॉसिबल आहे? तेच रागाचं बीज आहे. भगवद्गीता बोलते, कामात क्रोधो बीज आहे. ते दुसऱ्या अध्यायात 62वा श्लोक आहे ना. मला सांगा, प्रत्येक वेळेला तुमच्या मनासारखं होऊ शकतं काय? हा, माता आहे हो नाही, तुमचा नवरा युगल सारे युगल. गावी आलो ना तो भाषा बदलते माझी. हिंदी में भी बोल सकते हो. हाँ, तो जो युगल है, आप उससे संतुष्ट है? हाँ. थोडा वेळ आणखीन थांबले असते तर चांगलं मिळालं असतं. कोणी संतुष्ट नाही आहे, कारण आपल्या मनासारखं होतच नाही आयुष्यामध्ये. माझ्याकडे एक आली बहीण आली, ती म्हणाली, सर मेरे को ना, तिचं लग्न व्हायचं, तो मुझे कहती है मेरे को ऐसा लड़का चाहिए जो कभी भी गुस्सा नहीं करता हो, घर का सब काम करता हो, जिसका अच्छा जॉब हो, घर हो, बंगला हो, और मुझे घुमाने के लिए लेके जाता हो. इसको आप क्या कहेंगे? मैंने कहा कुछ नहीं, सपना कहेंगे, सपना. असं होऊ शकतं काय? दोन्ही प्रकारचे मिळतात. माझ्याकडे एक आणखीन आला मुलगा, त्याचं लग्न होत नव्हतं, त्याचं वय वर्ष 40 झालं. त्यांनी सांगितलं डॉक्टर सचिन चांगले ऍडवाइस देतात. माझ्याकडे आला, बोला सर मेरा शादी नहीं हो रहा है, आप कुछ तो करो. बोले मी काय करू तुझं लग्न? अरे कुछ तो एडवाइस करो. मैंने कहा जाओ ज्योतिषी के पास. तो बहुत बड़े ज्योतिषी के पास, उसने पूरा उसका कुंडली देखा. तो उसने कहा एक ही कारण है कि तुम्हारी शादी नहीं हो रही है, एक ही कारण. बोला क्या? तो ज्योतिषी ने कहा तुम्हारी शादी न होने का एक ही कारण है कि तुम्हारे नसीब में केवल सुख ही सुख लिखा हुआ, केवल सुख लिखा हुआ. तरी पण लोकांना जायचं असतं. लग्नाच्या वेळेला ते काय म्हणतात, मंगलाष्टक. हा, किती वेळा म्हणतात ते? किती मंगलाष्टक असतात? ते 5 असतात ना. किती चान्स मिळतो आपल्याला, अजूनही वेळ गेलेली नाहीये. सावधान. पण त्या करोडो मधला एकच व्यक्ती येतो तिथून पळून जातो, बरोबर आहे ना. तो इतिहास घडवतो. हे महाराष्ट्रातल्या लोकांना माहित नाही. घराघरात जी तुम्ही आरती म्हणता ना, ती त्यांनी लिहिलेली आहे.
सदा सर्वदा योग तुझा घडावा. संत रामदास महाराज सगळ्या आरत्या त्यांनी लिहिलेल्या आहे. वदनी कवळ घेता, इवन गणपतीची आरती सगळं त्यांनी लिहिलेलं आहे. एवढं मोठं लिटरेचर आहे त्यांचा. तो ग्रंथ आहे दासबोध, PhD लेवलचा ग्रंथ आहे. सगळी बाबांची माहिती आहे त्याच्यामध्ये. पण त्यांनी का केलं, ते सावधान शब्द त्यांच्या आतमध्ये गेला आणि एक शब्द त्यांना क्लिक झाला, मी आलो कशासाठी आणि काय करतोय. हिंदीमध्ये म्हणतात जब जागो तब सवेरा. प्रत्येकाची वेळ वेगवेगळी असते जागण्याची. तुमची वेळ काय आहे? रिअलायझेशन 1 सेकंड का है, डिसीजन भी 1 सेकंड का है. परिवर्तन होने में टाइम लगता है, पण डिसिजन 1 सेकंड मध्ये घ्यायचं असतं. मग साधना आहे. ब्रह्मा बाबांनी डिसिजन घेतलं सेकंड मध्ये, पण साधना त्यांना 33 वर्ष लागली संपूर्ण अवस्था